राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार। 9 राज्यातील राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 13 सप्टेंबरला निवडणूक होणार। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीमध्ये बैठक। सगळ्या प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीला उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। रोजच्या लेटमार्कच्या विरोधात मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार। 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय शांततापूर्ण प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक दिली जाईल। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातील सगळ्या गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम। विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सला बंदी। लेझर लाईट लावल्या तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस। महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ। मुंबईमध्ये मे महिन्यासारखा उकाडा सध्या जाणवतोय। सत्तावीस ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार। खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। नागपूर आणि गोवा विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत। आमचं सरकार महिलांचं कल्याण करणारं। महाविकास आघाडी म्हणजे केवळ लेना बँक देना बँक नाही। महाविकास आघाडीनं कधीच कोणाला काही दिलं नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी वर्ग 1 होणार। मंत्रिमंडळ बैठकीत देवस्थानच्या जमिनींबाबत मोठा निर्णय। लाखो लोकांना लाभ होणार। राज्यातील 6000 किलोमीटरच्या रस्त्यांचं डांबरीकरण नाही तर काँक्रिटीकरण करणार। 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देणार आणि त्यासाठी 149 कोटीची मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचेच, ते परत घेणार नाही। रवी राणांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य। जळगावमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन। लाडक्या बहिणीबाबत बोलताना अपप्रचार होईल असं विधान करू नका। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। रवी राणांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। लाडकी बहीण योजनेमुळे काहींच्या पोटात दुखू लागले। विरोधकांना नालायक म्हणत देवेंद्र फडणवीसांची टीका। बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती। राजकारण घरात येऊ द्यायचं नसतं। मात्र लोकसभेला आपल्याकडून चूक झाली। माध्यमांशी बोलताना अजित पवारांची जाहीर कबुली। 1500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज। भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही। रवी राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। घडून गेलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। अजित पवारांनी यापूर्वीही प्रामाणिकपणाने चुका कबूल केल्यात। महाराष्ट्रात असा दुसरा कोणताही नेता असू शकत नाही। अमोल मिटकरींचं वक्तव्य। अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नसल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर रामकृष्ण हरी म्हणत अजित पवारांच्या प्रश्नावरती बोलणं टाळलं। सरकार त्यांच्या विरोधात असलेल्यांच्या फायली उघडत असल्याची संजय राऊतांची टीका। विरोधी पक्षांमधल्या नेत्यांबद्दल सरकार हेच धोरण अवलंबत असल्याचंही विधान। 13 जून ते 13 ऑगस्ट हे 2 महिने सरकारला दिले। या काळात काहीही हालचाल झाली नाही। त्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपचे लोक देऊ देत नाहीत। मनोज जरांगेंचा हल्लाबोल।
आरक्षण कधीच काढलं जाणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत आरक्षण राहणार. जळगावातील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून आपल्यावर बोलतात, कारण फडणवीस पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी त्यांना भीती. मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. मराठा आंदोलक मनोज जरांगे सगळ्या 288 जागा लढणार. नाशिकच्या रॅली दरम्यान मनोज जरांगेंची घोषणा. पुढचं सरकार आमचंच येणार. एबीपी माझाशी बोलताना जरांगेंचं वक्तव्य. महाराष्ट्रातील 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 11 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, तर सातारा एसपी आणि ठाण्याच्या एसपींची बदली थांबवण्यात आली आहे. सांगलीतील जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंची पोलिसांना धमकी. अशा जिल्ह्यात बदली करू की फोनही लागणार नाही, राणेंचा पोलिसांना इशारा. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्यासह एकावर गुन्हा दाखल. पाथरीतील सामाजिक कार्यकर्त्यानं चिठ्ठी लिहित आत्महत्या केली आहे. सोशल मीडिया स्टार सपना गिलसोबतच्या वादाप्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी. 1 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश. अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर. देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली. आपली बेहिशोबी मालमत्ता ताब्यात द्या, आपल्यावर कारवाई करा. शिवसेना नेते नितीन देशमुखांच्या एसीबीच्या कारवाईवर प्रतिक्रिया. पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची कारवाई. 50,000ची लाच घेताना अटक. राज्य सरकारचा खनिज खाणींवरती कर वसुलीचा अधिकार कशा स्वरूपाचा असेल याचा कोर्ट फैसला करणार. सर्वोच्च न्यायालयाचं 7 न्यायाधीशांचं खंडपीठ आज निर्णय देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा रॅली, तर दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीत कमला नेहरू उद्यानापासून रॅलीचं आयोजन. नाशिकच्या गंगापूर धरणाला तिरंगी रोषणाई 15 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये धरणाच्या सांडव्यावर तिरंगी लेझर शोची व्यवस्था. स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील खडकवासला धरणाच्या भिंतीवर लेझरच्या साहाय्यानं तिरंगी रोषणाई. तिरंगी रोषणाईनं खडकवासला धरणाचा परिसर उजळला. मंत्रालय आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीला तिरंगी रोषणाई. स्वातंत्र्य दिनासाठी 2ही इमारतींची सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, विठ्ठल रुक्मिणीचे कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग. स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरणालाही तिरंगी सजावट. उजनी धरणामध्ये सध्या 100% पाणीसाठा. अकोला जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा काटेपूर्णा धरणाचे तिरंगी मनोहारी रूप. तिरंग्याच्या 3ही रंगात रंगलेलं काटेपूर्णा धरणाच्या पाण्याचं हे दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. जम्मू काश्मीरच्या रियासीमधील चिनाब नदीच्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा रॅली. 750 मीटर लांब तिरंगा घेऊन तिरंगा रॅली काढली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बुजवलेल्या खड्ड्यांचं पूजन करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जळगावमध्ये अनोखं आंदोलन. मुख्यमंत्र्यांसाठी दाखवलेली सजगता सामान्यांसाठीही दाखवा अशी मागणी. राज्य शासनाचा यंदाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्त परायण संजयजी पाचपोर यांना जाहीर. संजय पाचपोर हे वारकरी संप्रदायाशी निगडीत. तुम्ही जर म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करत असाल तर सावधान, कारण म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे. म्हाडा.gov.in ही म्हाडाची खरी वेबसाईट, तर म्हाडा.org ही बनावट वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे. साखर आणि मिठाच्या भारतातल्या सगळ्या ब्रँडमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं समोर. पर्यावरणाशी संबंधित संस्था टॉक्झिक लिंकच्या संशोधनात ही धक्कादायक बाब आढळून आली आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव. कॉम्प्युटरचे स्पेअर पार्ट्स तयार करणाऱ्या कंपनीला आग. अचानक आग लागल्यानं कामगारांची धावपळ. गोंदियातल्या दासगाव खुर्दमध्ये पाण्यात बुडून 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू. आलोक बिसेन आणि प्रिन्स रहांगडाले अशी या 9 वर्षीय मुलांची नावं. नागपूरमध्ये सायबर पोलीस बनून गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक. मागच्या 1.5 वर्षांपासून हे रॅकेट सक्रिय. फसवणुकीची रक्कम अद्याप समोर आलेली नाहीये.
नालासोपाऱ्यामध्ये विदेशी महिलेकडून 2 कोटीचे अंमली पदार्थ जप्त, तुळींज पोलिसांकडून एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल, नायजेरियन महिलेला अटक. स्पर्म डोनर बाळावर कोणताही कायदेशीर अधिकार सांगू शकणार नाही आणि तो बाळाचा जैविक पालक असल्याचा दावाही करू शकणार नाही. बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. धोपावे येथील फेरीबोटीतील उतरताना महिलेला घाई नडली. 55 वर्षीय महिला पाय फाळक्यात अडकून गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर डेरवण इथं उपचार सुरू. घटनेचा व्हिडिओ समोर. सिंधुदुर्गच्या आडेलीतील नर्सरीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी नागरिकांची गर्दी. गोंदिया पोलिसांच्या तावडीतून हातकडीसह फरार झालेल्या आरोपीला तब्बल 19 वर्षांनंतर भंडाऱ्यातून अटक. भंडारा रोड रेल्वे पोलिसांची कारवाई. नालासोपारा पूर्वच्या एका शाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतल्या शिक्षकाकडून बलात्कार. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित दुबेला अटक केली आहे. वसई न्यायालयानं 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता. नंबर प्लेट्सवरती 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू. देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल आणि बिहारमध्ये पूरस्थिती. नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं. जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान हायकोर्टाकडून मोठा दिलासा. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवर रजा मंजूर. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रकरण. पतंजली, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावरील अवमानाचा खटला सुप्रीम कोर्टाकडून बंद. माफी स्वीकारून कोर्टानं कडक ताकीद दिली आहे. विनेश फोगाटचा ऑलिम्पिक पदकाविषयीच्या निर्णयाची तारीख पुढे ढकलली. 13 तारखेला येणारा निर्णय आता 16 तारखेला रात्री 9:30 वाजता येण्याची अपेक्षा. आम्ही 5-6 दिवसांपासून विनेश फोगाटच्या निर्णयाची वाट बघतोय, मात्र तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. सगळा देश या निर्णयाची वाट बघतोय. महावीर फोगाट यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू आज संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार. तर 15 ऑगस्टला सगळे खेळाडू लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार. आरोग्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निवासी डॉक्टरांच्या एका संघटनेचा संप मागे. तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसह दुसऱ्या संघटनेचा संप मात्र अजूनही सुरू आहे. कोलकाता रुग्णालयातील महिलेवर झालेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येची चौकशी आजपासून सुरू होणार. सीबीआयची टीम आज गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचू शकते. पुराव्यांशी छेडछाड केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाची आज गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत बैठक. सुरक्षा परिस्थितीचा आज आढावा घेतला जाणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता. हिंडनबर्ग सेबी प्रमुख माधवी बुच आणि अदानी समूहावर केलेल्या आरोपांवर काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. दिल्ली दारू घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ईडी प्रकरणामध्ये जामीन आधीच मंजूर झालाय. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं जीवनगौरव पुरस्कारासह 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा केली. पाकिस्तानी संगीतकार हानिया असलम यांचं निधन. वयाच्या 35व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. AR रहमानसोबत हायवेमध्ये काम केलं होतं. सलीम जावेद जोडी म्हणून आणखी एका चित्रपटाची कथा लिहिण्याची इच्छा आहे. सलीम यांच्याशीही त्याबाबत बोलणं झालं असून लवकरच आम्ही एकत्र काम सुरू करू, जावेद अख्तर यांनी जाहीर केलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवण्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. बांगलादेशमधल्या घटनांशी अमेरिकेचा संबंध असल्याच्या बातम्या चुकीच्या, व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव करीना जिन पिरे यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.